अबे मग इकडे कुठे फिरत आहेस तू? तुला माहित नाही का इकडे वाघ निघत आहे म्हणून? अरे का सांगतेस मंग्या भाऊ, इकडे जायला निघलो तर गाडीच पंक्चर झाली बेटी. साला हा रस्ता हो बाबे, पाय नाही येत रस्ता कमी ना खड्डेच जास्त दिसते. हो ना बे, कोणती भारतीय बाईले जर या रस्त्याने नेलं ना तर दवाखान्यात जायच्या आधीच तिची डिलिव्हरी होऊन जायची. असा रस्ता आहे त्याला, नुसते खड्डेचे खड्डे पडले. का सांगतेस भाऊ, असंच आहे आता. आता इलेक्शन पण झालं, हे नेते काय इकडे येणार आहेत? ते डोंकूनही पाहत नाही इकडं. 5 वर्ष कोणीच नाही येत आता इकडं. अजून हे बरसात पडू दे, हा थोडासा डांबर उरलेला दिसताय ना, हा एकही नाही दिसेल तुले, नुसते गोटेचे गोटे दिसतील. जाऊ दे, का करतेस त्याला? अबे पण मग असा एकटा नको फिरत जाऊ इकडं. तुला माहित नाही का इकडे वाघ निघत आहे म्हणून? या तळ्याच्या पारीवर रोज वाघ निघत आहे. कालच ते एका बाईला खाल्लं. असं एकटं टुकटं फिरत नको जाऊ इकडे तिकडं. आजकाल वाघांचं प्रमाण खूप वाढलं आहे. मला तर वाटतं पूर्ण भारतामधून आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातच सर्वात जास्त वाघ आहेत. पण बेगण्या, मला पण भीती वाटते बापा. आता काल परवाच एक बाई दंडावर खरा करायला गेली होती, तिला खाल्ला म्हणते वाघानं. रोज कोणाला ना कोणाला खाताय वाघ. आणि अजून 4-5 दिवसापूर्वी या दंडामध्येच एका गाईला पकडला होता म्हणते वाघानं. हो का? अबे आता गावामध्ये पण वाघ घुसून राहिला ना. हगाले ना मुताले बाहेर जाण्याची आपत आहे आता. मला तर संडास मध्ये हगच नाही लागेल. बाहेर मोकळ्या हवेतच मस्त वाटते. का करतेस आता? या वाघामुळे तर जावं लागतं संडास मध्ये. हो ना बे, मी आता रोज सकाळी फिरायला जात होतो बरं, ते बी बंद केलं. आधी डुकराची भीती होतीच, आता अजून वाघाची भीती वाढली. कुठं तरी म्हणते गाडीवाल्याच्या मागं धावला म्हणते वाघ, त्याची चांगलीच थतारली असेल नाही का? अबे मंग्या, तुला मजाक वाटते. बापू ज्याला दिसते त्यालाच समजते. तुला दिसलं असतं तर मग समजलं असतं. म्हणून एकटा टिकटा इकडे तिकडे फिरत नको जाऊ. मला नेजा कुठे जायचं असेल तर. नाही बे बापा, मी जंगलात दंडावर वगैरे एकटा जाणं सोडलं. माझी म्हणे काल, बापू दंडावर जाणं तुरीच्या शेंगा तोडून आण म्हणे. माझीच आधीच थतारते, मी गेलोच नाही. जा म्हणलं ढोट्यात, भाड्यात गेला काम न धंदा. अबे पण कन्या, एवढे मोठे वाघा कुठून आले असतील बरं? मंग्या भाऊ, हे सगळे वाघ ताडोबातले होत. ताडोबामध्ये वाघांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे. ते सगळे वाघ आता शिकारीसाठी इकडे तिकडे फिरत राहतात. आणि म्हणूनच ते वाघ आता गावाच्या जवळ यायला लागले. शेतामध्ये इकडे तिकडे डुकरं राहतात, त्या डुकराच्या मागं मागं ते वाघ येतात. आणि मग कोणते माणसं किंवा गाय वगैरे दिसली त्यांना शिकार करते. गण्या भाऊ, ते जाऊ दे आता. पण आता तू कुठं एकटा फिरत आहेस इकडं? तुझ्या मागं वाघ वेग धावला तर तुला भीती भीती नाही वाटत का रे? अरे का सांगतेस मंग्या भाऊ, हा जवळच आमचा वावर आहे. त्या वावरात लावल्यात तुरी, आणि त्या तुरीवर मस्त गाय भिडल्यात म्हणते, मस्त चरत आहेत म्हणते. म्हणून थोडासा वावरात जाऊन येतो, त्या गाय केदाळून येतो. पण साला भेवही लागताय मला. आता 2-3 दिवसापूर्वीच इथं गायीला मारलं नव्हतं वाघ. कधी वाघ निघेल काही सांगता नाही येत. हो ना बेट्या, पागल झालास का बे? एकटा नको जाऊ तू. मी का म्हणतो मग घ्यावं, चल येतेस का थोडस जाऊन येऊन चल ना सोबत. माझी थतारते बे बाबा वाघ बनला का. आता तू म्हणतेस तर जाऊन ये. चल चल मग, आता लवकर चल मग. चल मग जाऊन येऊन चल, लवकरच येऊन चल. अबे कन्या, तिकडे का दिसत आहे, थांब. अबे मंग्या, तो वाघच हो बे. पर मंग्या. अबे कन्या, मरतून आता. चल पर पर पर. आज तर मेल्याशिवाय राहून नाही आपण. अबे हा वाघ खाल्ल्याशिवाय राही नाही चाला, केवढा मोठा वाघ. अबे पर लवकर लवकर पर, नाही तर झाला मेलून आता. गण्या, तुला पहिलंच सांगलो ना आपण नाही येत म्हणून. साल्या आणलाच आता आपत. मग मला का माहित त्या तुरीमध्ये वाघ लपलाय म्हणून. आता का करायचं, आता पर ना पर. साल्या का पर म्हणते, साला पाय पाय दुखून गेले. आई व आई व. बाबा आता वाघ आपल्याला खाल्ल्याशिवाय राही. तूच माझ्या माग आहेस, तुलाच पहिलं खाते. आई व आई 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 व. हाय बहुत्यानं वाचलून. हा तर मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ? खूपच मजा आली ना मित्रांनो. हा तर मित्रांनो, अजून आम्ही दोघे जंगलात जाणार आहोत डायनासोर बघायला. तर मित्रांनो, अजून मग तुम्हाला डायनासोर बघायचा असेल तर मग व्हिडिओला लाईक करा ना, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील. हा, अजून एक गोष्ट, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा चला मग, टाटा, बाय बाय.
बाय मित्रांनो.